आज आपण श्रावण सोमवारची शिवभक्ती कथा पाहणार आहोत. एका छोट्याशा गावात एक गरीब बाई राहत होती, गौरी. तिचा नवरा काही वर्षापूर्वी मरण पावला होता आणि ती आपल्या छोट्याशा मुलाला घेऊन झोपडीत राहत होती. हाताला काम नव्हतं, पोटासाठी झगडत होती, पण तिचा शिवभक्तीवर खूप विश्वास होता. श्रावण महिना सुरू झाला आणि गावातले लोक रोज मंदिरात जात होते, फुलं वाहत होते, उपवास करत होते. पण गौरीकडे ना फुलं होते, ना पैसे, ना वेळ. तरी ती रोज सकाळी उठून नदीवर जाई, तिथून थोडंसं पाणी आणून आपल्या घराजवळ असलेल्या एक छोट्याशा दगडावर शिवलिंग म्हणून ते पाणी त्याच्यावर ओतत होती. तिच्याकडं काही नसायचं, पण तिच्या मनातली श्रद्धा मात्र प्रेमळ होती. गावातल्या लोकांनी तिची थट्टा चालू केली. या दगडावर पाणी ओतून काय मिळणार आहेस तुला? तिला हसायचे, पण ती म्हणायची, माझा विश्वास दगडावर नाही, शिवेच्या कृपावर आहे. एका सोमवारी तिच्या मुलाला खूप ताप आला. औषध घेण्याचेही पैसे नव्हते. ती रडत होती आणि म्हणाली, शंकर, तूच आता सांभाळ मला. आज जर माझा मुलगा बरा झाला नाही तर हे शेवटचं पाणी तुझ्यावर ओतते. ती शेवटचं पाणी घेऊन निघाली. डोळ्यात अश्रू होते आणि लिंगावर पाणी ओतलं. त्याच रात्री मुलाला घाम फुटला आणि ताप उतरला. दुसऱ्या दिवशी तो उठून उभा राहिला. गौरीचे डोळे भरून आले. हे शेवटचं नव्हतं, तर ही सुरुवात होती. त्यानं ती दर श्रावण सोमवार करायची आणि तिचं घर, तिचं नशीब, तिचं आयुष्य बदलून गेलं. गावात लोक